नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे ती रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी दुधी भोपळा घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेला आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, कांदा पण घेतलेला आहे, तो आपण बारीक कापून घेणार आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, ती पण आपण बारीक चिरून घेणार आहे. सगळ्यात आधी भोपळ्याचे आपण साल काढून खिसून घेऊया. मग आपण स्टफिंग आणि पीठ कसं मळायचं हे दोन्ही तुम्हाला मी दाखवणार आहे. भोपळ्याची मी साल काढून घेतलेले आहे. थोडं मोठ्या साईडने आपण याला खिसून घेऊया. मग त्याला मीठ लावून ठेवणार आहे आपण पाणी सुटण्यासाठी. भोपळा आपला किसून झालेला आहे. याच्यामध्ये जर बिया वगैरे असतील तर आपण त्या सेपरेट करून घेणार आहे. आता याला आपण मीठ लावून ठेवणार आहे, म्हणजे याला पाणी सुटेल. भोपळ्यामध्ये स्वतःचं पण पाणी अगोदरच असतं. खूप पाणी असतं ह्याच्यामध्ये. तर आता थोडा वेळ असंच याला मीठ लावून ठेवल्यानंतर अजून पाणी सुटेल. याला असंच ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पराठ्याची तयारी करून घेऊया. भोपळ्याला आपल्या छान असं पाणी सुटलेलं आहे. आता आपण याला पिळून घेऊया परातीमध्ये. याच्यातलं पाणी आपण वेस्ट नाही घालून द्यायचं. ते आपण भोपळ्याला असं छान पिळून घेऊन हे पाणी पण आपण पीठ मळताना वापरणार आहे त्याच्यामध्ये, म्हणून आपण असा छान गच्च असं पिळून घेऊया. सगळ्या भोपळ्यातलं पाणी मी असं पिळून काढून घेणार आहे. भोपळ्यामधलं सगळं पाणी मी पिळून काढलेलं आहे. या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे बारीक कापून. त्याच्यामध्येच मी आल्याचा तुकडा बारीक चिरून टाकलेला आहे. हिरवी मिरची पण चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. याच्यामध्येच आपण आता थोडंसं लाल तिखट पण घालणार आहे. पुन्हा आपण त्याच्यामध्ये मीठ पण घालून घेणार आहे चवीसाठी. थोडासा हिंग पण घालणार आहे आपण. आणि हे सगळं आपण पुन्हा मिक्स करून ठेवून देणार आहे. थोडासा चाट मसाला तो पण घालूया आपण, म्हणजे छान असे चटपटीत होतात आपले पराठे. धने जिरा पावडर पण थोडीशी घालून घ्यायची. पुन्हा असं छान मिक्स करायचं, ठेवून द्यायचं. एक्स्ट्रावालं पाणी असेल ते पण आपण काढून टाकणार आहे नंतर. आता याला छान मिक्स करून ठेवून देऊया, म्हणजे हे आपलं स्टफिंग तयार होईल. आता आपण पीठ मळून घेऊया. भोपळ्यामधले हे पाणी आहे त्याच्यामध्येच आपण पीठ मळून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण थोडेसे सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहे. बेसनचं पीठ, थोडीशी हळद, ओवा हातावर चोळून घेतलेला आहे मी, थोडंसं जिरं, कसुरी मेथी ती पण चोळून घेतलेली आहे, थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहे आपण पिठामध्ये मळताना. थोडंसं 1 चमचाभर तूप पण घालणार आहे आपण. गव्हाचं पीठ घालणार आहे याच्यामध्ये आपण. पीठ असं घट्टसरच मळून घेणार आहे आपण, कारण सैलसर जर मळलं पीठ तर आपलं स्टफिंग त्याच्यातून बाहेर येण्याचे चान्सेस खूप असतात, म्हणून दाटसर असं मळून घेऊया. आवश्यकता लागली तर पाणी घालून घेऊया याच्यामध्ये आपण.
पीठ मळून झालेलं आहे माझं, तुम्ही बघू शकता एकदम असं घट्टसर असं पीठ मळलेलं आहे. आता आपला भोपळ्याला मसाला लावून ठेवलेला आपण त्याच्यातलं आपण पाणी पिळून काढूया, मग आपलं स्टफिंग रेडी होऊन जाईल. पाणी पिळून काढल्यानंतर मिठाचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता आहे, तर तुम्ही प्रमाणानुसार मीठ नंतर थोडंसं ॲडजस्ट करा. पण गच्च पिळून घ्यायचं हे स्टफिंग, कारण बाहेर येईल लाटताना पराठ्यामधून, म्हणून. भोपळ्यामधलं सगळं पाणी मी असं सेपरेट करून घेतलेलं आहे. याच्यामधून पिळून घेऊ शकता तुम्ही, किंवा गाळणीवर असं ठेवून दाबून सुद्धा पाणी त्यातलं बाहेर काढू शकता. आता आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे, तर आपण पराठे लाटून घेऊया. मळलेल्या पिठाला थोडंसं मी तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि असे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे. त्याला थोडासा वाटीचा असा शेप देऊन त्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग भरून घेणार आहे, मग पराठा लाटून घेणार आहे. गोळ्याला आपण वाटीचा असा शेप देऊन त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेतलेलं आहे. पुरणपोळीचं कसं आपण सारण भरतो तसंच भरलेलं आहे मी. आता याला आपण बंद करून घेऊया आणि गोल बनवून लाटून घेऊया. स्टफिंग भरून छान असा मी मिटवून गोळा बनवून घेतलेला आहे. आता आपण लाटून घेऊया. पराठा माझा लाटून झालेला आहे. आता आपण याला तव्यावर घालून भाजून घेऊया. तवा पण आपला गरम झालेला आहे. मी आता पराठा भाजण्यासाठी तव्यावर घालून घेतलेला आहे. आता आपण याला छान खरपूस तूप घालून भाजून घेऊया. पराठा आपला छान असा भाजायला सुरुवात झालेली आहे. आता आपण याला तूप लावून घेऊया. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल लावलं तरीही चालेल, बटर लावलं तरीही चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते लावा आणि दोन्ही साईडने छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. मग दह्यासोबत किंवा रायत्यासोबत आपण याला सर्व करूया. सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो. मुलांना किंवा घरातल्या कोणाला जर दुधी भोपळा खायला आवडत नसेल तर अशा पद्धतीने पराठे बनवून आपण त्यांना खाऊ घालू शकतो. न आवडणारे माणसं सुद्धा दुधी भोपळ्याचा हा पराठा छान आवडीने खातात. तर तुम्हीही मुलांच्या टिफिनला किंवा घरामध्ये असा हा वेगळा एक रेसिपीचा प्रकार बनवून बघू शकता. उरलेले पराठे पण मी बनवून घेते, मग गरमागरम आपण सर्व करूया. चला तर मग आपले हे दुधी भोपळ्याचे मस्त मऊ लुसलुशीत असे पराठे तयार झालेले आहेत. दह्यासोबत आणि सॉससोबत मी सर्व केलेलं आहे. तुम्ही रायत्यासोबत सुद्धा सर्व करू शकता. तर तुम्हीही घरच्या घरी एकदम पौष्टिक असा दुधी भोपळ्याचा पराठा बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.